नमस्कार. आज आपण इतिहासाच्या अशा एका पानावर नजर टाकणार आहोत जिथं फक्त पाण्यासाठी नाही तर मानवी हक्कांसाठी एक प्रचंड मोठी लढाई सुरू झाली. हो, आपण बोलतोय चवदार तळ्याच्या महाड सत्याग्रहाबद्दल. महाड सत्याग्रह, पाण्यासाठीचा लढा. हे वाक्य ऐकायला किती साधं वाटतं नाही का? पण थांबा, हा संघर्ष फक्त पाण्याचा थेंब मिळवण्यापुरता मर्यादित नव्हता. नाही, याच्यामध्ये होती मानवी प्रतिष्ठेची आणि समानतेची एक जबरदस्त लढाई. चला माझ्यासोबत इतिहासात थोडं मागे. कल्पना करा, साल आहे 1927. एकीकडे संपूर्ण देशात स्वातंत्र्याची चळवळ जोर धरत होती, पण त्याचवेळी समाजाच्या आत एक वेगळंच वादळ घुंगावत होतं. आणि ह्याच काळात काय होतंय बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आवाज दिला आणि त्या एका आवाजावर हजारो लोक एका ठिकाणी गोळा झाले. हा फक्त लोकांचा घोळका नव्हता, अजिबात नाही, तर न्यायाच्या आशेने, एका मोठ्या अपेक्षेने एकत्र आलेला तो एक जनसमुदाय होता. आणि ही हजारो पावलं कुठे चालली होती? एकाच दिशेने, महाडच्या चवदार तळ्याकडे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट दिसत होती, तो होता निर्धार, एक ठाम उद्देश. आणि त्यांचा उद्देश काय होता माहितीये? फक्त त्या तळ्यामधलं पाणी पिणं. हो, फक्त पाणी पिणं. जरा विचार करा, किती साधी, किती नैसर्गिक गोष्ट आहे ही. पण त्या काळात हेच एक मोठं पाप, एक गुन्हा मानला जात होता. आणि याच एका साध्या नैसर्गिक हक्कासाठी एका प्रचंड मोठ्या संघर्षाची गरज होती. तर मग आपण या लढ्याच्या मुळाशी जाऊया, समजून घेऊया की चवदार तळ्यावर नेमका काय अन्याय होत होता, ज्यासाठी एवढा मोठा लढा उभा राहिला. आणि हाच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का, की पाणी पिण्यासारख्या मूलभूत, अगदी नैसर्गिक गोष्टीवर बंदी का? कशामुळे? तर रायगड जिल्ह्यातल्या महाडमधल्या या चवदार तळ्यावर दलितांना पाणी प्यायला मनाई होती. आणि ही फक्त एखादी जुनी प्रथा नव्हती, तर ती होती एक अमानुष, समाजात खोलवर रुजलेली अन्यायकारक व्यवस्था. आणि याच अन्यायाविरुद्ध इतिहासात नोंदवला जाईल असा एक क्षण घडला. तो क्षण होता चवदार तळ्याचा क्षण. संघर्षाची ती पहिली अविस्मरणीय ठेणगी. मार्च 1927. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अत्यंत धाडसी पाऊल उचललं. आणि ते एकटे नव्हते, त्यांच्यासोबत हजारो अनुयायी होते जे या लढ्यात सामील झाले होते. हा काही एका व्यक्तीचा लढा नव्हता, तर हा होता संपूर्ण समाजाचा, त्यांच्या हक्कांसाठीचा लढा. महाड सत्याग्रहाचे ना 2 खूप महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला, मार्च 1927 मध्ये जेव्हा बाबासाहेब आणि त्यांच्या अनुयायांनी चवदार तळ्याचं पाणी पिऊन सत्याग्रहाला सुरुवात केली. आणि मग दुसरा, त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात जेव्हा त्यांनी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम केला. विचार करा, एकाच वर्षात घडलेल्या ह्या 2 घटना, आणि त्यांनी भारताच्या सामाजिक इतिहासाला एक पूर्णपणे नवी दिशा दिली. पाणी पिण्याच्या सत्याग्रहानंतरचं पुढचं पाऊल तर आणखी धाडसी होतं, ते म्हणजे मनुस्मृती दहन. आता हे काही फक्त एक पुस्तक जाळण्यापुरतं नव्हतं, अजिबात नाही, तर त्या पुस्तकातून येणाऱ्या विषमतेच्या, भेदभावाच्या विचारधारेला दिलेला तो एक थेट प्रतिकात्मक नकार होता. इथे ना 2 विचारसरणी समोरासमोर उभ्या ठाकल्या होत्या. एका बाजूला होती मनुस्मृती, जिला जातीय विषमतेचं प्रतीक मानलं जात होतं, आणि दुसऱ्या बाजूला होता हा सत्याग्रह, जो समानतेची आणि मानवी हक्कांची मागणी करत होता. म्हणूनच मनुस्मृतीचं दहन म्हणजे जातीव्यवस्थेच्या वैचारिक मुळांवर केलेला एक थेट हल्ला होता. ठीक आहे, मग ह्या सगळ्या घटनेचं ऐतिहासिक महत्त्व नेमकं काय? या महाड सत्याग्रहाने आपल्याला वारसा म्हणून काय दिला आहे? या सत्याग्रहाचा प्रभाव खूप मोठा होता. सगळ्यात पहिलं म्हणजे याला भारतातल्या दलित संघर्षातलं पहिलं मोठं जनआंदोलन मानलं जातं. दुसरं, या आंदोलनानं माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत अधिकार या गोष्टीवर सगळ्यात जास्त जोर दिला. आणि तिसरं, यामुळं देशभरात जागृतीची एक अशी काही लाट निर्माण झाली की त्यातून पुढे अनेकांना प्रेरणा मिळाली. आणि शेवटी ह्या संपूर्ण लढ्याचं सार, त्याचं हृदय एकाच वाक्यात आहे: माणूस म्हणून जगण्याचा अधिकार. महाडचा सत्याग्रह हा कधीच फक्त पाण्यासाठी नव्हता, तो होता मानवी प्रतिष्ठेसाठी, समानतेसाठी. आणि हा विचार आजही तितकाच किंबहुना जास्तच महत्त्वाचा आहे. तो आपल्याला आरसा दाखवतो आणि सतत विचार करायला लावतो की एक समाज म्हणून आज आपण कुठे उभे आहोत.